आज नोंद झाली. मुंबईमध्ये केस 94 सक्रिय. बंद कर तो मोबाईल. काय सारखे सारखे त्या कोरोनाच्या बातम्या ऐकतेस? झाले ना, इतके दिवस झाले तेच करतोय. मग काय करू? कंटाळा आला यार. 4 दिवस झाले तर. भांडू नका तुम्ही. मी सांगते ना, रामायण महाभारत आपापल्या फोन मध्ये डाउनलोड करा आणि बघत बसा. मी पण 4 दिवस झाले तेच करते. यार इथून बाहेर सुद्धा फिरू देत नाही. आणि गावातले लोक सगळे येऊन इथं बाहेर बघतात. कोंडल्यासारखं वाटतं यार इथे. अजून किती दिवस हे क्वारंटाईन चालणार आहे देव जाणे. झोपात 8 दिवस. अरे बापरे, 11 वाजले. मी लाईट बंद करते. हो 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 पोचले. हे काय मी आत्ताच पोचले. अगं काय सांगू ग बाई तुला, कसा कसा प्रवास करत आले मी इथपर्यंत. अगं गावाच्या बाहेरच सोय केली राहण्याची. एवढं पण नाही ग. अगं आम्ही लहानपणी ज्या शाळेत शिकत होतो ना, तिथेच क्वारंटाईन केले सगळ्यांना. हो ऐक ना, मी आत्ताच आले इथे. पटकन फ्रेश होते, इथली व्यवस्था बघते आणि लगेच तुला फोन करते. चालेल? ओके ओके, बाय 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 बाय. ताई तुम्ही कुठून आलात? नागपूरवरून. इतक्याच? हो, इथे कोणाकडे? कृष्णा पाटील आहेत ना, त्यांची मी बहीण. बरं, आता आराम करा. प्रवासामुळे थकला असाल, आपण उद्या बोलू. हो चालेल. दुरावलीस तू अन झाला एकांत आता. दुरावलीस तू अन झाला एकांत आता. जिवंतपणी भावनेचा झाला अंत. ना उरल्या अपेक्षा, ना उरल्या अपेक्षा, ना आस कसली. जगण्यालाही राहिली ना उसंता. शेवटची का होईना तुझी माझी एक भेट व्हावी. शेवटची का होईना तुझी माझी एक भेट व्हावी. अजूनही जीव अडकलाय रे तुझ्यात. ही खबर तुझ्यापर्यंत पोचावी. हा आवाज माझ्या परिचयाचा वाटतोय. कोण आहे अंधारात? कोण माझ्या कविता गुणगुणते? सांग ना जरा माझ्या वेड्या मनाला, सांग ना जरा माझ्या वेड्या मनाला. भास तुझे छळती मी धुंद तुझ्यात असताना. गुंतते का मी तुझ्यात इतकी, गुंतते का मी तुझ्यात इतकी. याचे उत्तर मी शोधत असते. तू गंध आहेस फुलातला, तू गंध आहेस फुलातला. अन मी तुला तुझी ती भासते. मीरा, माधव 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 माधव, किती वर्षाने भेटतोस रे. कुठे होतास इतके दिवस? मीरा, मीरा अगं कोणी ते पाहिलं आपल्याला. अगं लोक काय म्हणतील? पाहू देत, म्हणू देत काय म्हणायचंय ते. पण मी आज आज कुणालाही नाही घाबरणार. माधव अगं पण माधव, घेणार आहे तुझ्या मिठीत मला. आज तर या तुझ्या मीराला तुझ्या मिठीत राहू देणार आहे माधव. वेडी आहेस, मूर्ख आहेस मीरा. हो हो, मूर्ख आहे मी, वेडी आहे मीरा. पण माधव, हे वेड तूच लावलंस ना रे मला. अगं वेडे, सावर स्वतःला. आजपर्यंत स्वतःला सावरतच आले रे माधवा. इथून पुढे तुला सावरावंच लागेल. माधवच्या प्रेमात झुरत झुरत एक दिवस मरून जाईल ही मीरा. मीरा, अगं का स्वतःला त्रास करून घेतेस? हसत राहा माझ्या कवितांसारखी, बागडत राहा माझ्या कवितांतील शब्दांसारखी. माधवाच्या प्रेमात वाहून गेलेली मीरा कधी हसली का कधी बागडले? तिचं आयुष्य फक्त माधवाची चिंतना. मीरा, मीरा अगं कसं समजू मी तुला? की माधव,
तू लग्न केलं असशील ना रे? हो. पण तुला एकदाही असं वाटलं नाही की एकदा तरी या मीराला जाऊन भेटावं, तिला विचारावं लग्नासाठी? मुंबईला चांगली नोकरी लागली. घरातल्या लोकांनी लग्नाचा तगादा लावलाच होता, पण माझ्या मनात नेहमी तूच होतेस हा. अगं तुझ्या घरी आलोही होतो मी, पण तिथं आल्यावर कळलं की तुझं लग्न झालंय. मी तुझी खूप वाट पाहिली माधव. मी एक दिवस नाईला जरी एकाला होकार दिला, पण तो नवरा कसला रे? शरीराचे लचके तोडणारा नराधम निघाला. नाही नाही, मला मान्य आहे की ह्या शरीरावर त्याचा अधिकार होता, पण माझ्या मनाचं काय रे? माझं मन सदैव तुझ्या आठवणीत रमलेलं असायचं. या परिस्थितीमध्ये ना फक्त तुझ्या कवितांचा आधार होता रे. पण तुझ्या कवितांची पुस्तकं जरी पाहिली ना तरी तो खूप चिडायचा. मला खूप मारझोड करायचा रे माधव, खूप मारझोड करायचा. एक दिवस घेतला निर्णय आणि सोडला त्याला. मूर्ख आहेस, वेडी आहेस मीरा. हो चालेल, आज तुम्हाला काहीही म्हण, मीरा ही वेडीच होती. ती सुद्धा आणि ही सुद्धा. माधव, तूच काय रे? सगळेच जण मीराला वेडी समजतात, पण हे मीराचं दुःख फक्त मीराला माहितीये. माधव, तुझ्या माझी ती या काव्यसंग्रहातील एक कविता ना मला खूप आवडते. किती सुंदर शब्द आहेत रे त्याचे. कसं सांगू मी तुला, तू माझ्यासाठी कोण आहे? हो, कसं सांगू मी तुला, तू माझ्यासाठी कोण आहेस? फुलांनी बहरलेल्या वेलीवर स्वच्छंदपणे बागडणारं तू एक फुलपाखरू आहे. कसं सांगू मी तुला, माझ्यासाठी कोण आहेस तू? कसं सांगू मी तुला, माझ्यासाठी कोण आहेस तू? फुलांनी बहरलेल्या वेलीवर स्वच्छंदपणे बागडणारं एक फुलपाखरू आहेस तू. कसं सांगू मी तुला, माझ्यासाठी कोण आहेस तू? आयुष्यभर सोबत राहणारी सावली आहेस तू. माझ्या डोळ्यात नेहमी राहणारं एक स्वप्न आहेस तू. देवाकडे हात जोडून मागितलेलं मागणं आहेस तू. कसं सांगू वेडे तुला, माझ्यासाठी कोण आहेस तू? सांज वेळी तेवणारी सांजवात आहेस तू. या चंद्राची चांदणी आहेस तू. माधवाच्या बासरीतून निघणारा सुमधुर स्वर आहेस तू. तू हीर आहेस, तू प्रीत आहेस. माझ्या प्रत्येक कवितेच्या शब्दातली माझी ती आहेस. कसं सांगू वेडे तुला, माझ्यासाठी कोण आहेस तू? कोणत्या शब्दात मांडू मी तुला, कोणत्या काव्यात सजवू मी तुला? खरंच कसं सांगू मी तुला, माझ्यासाठी कोण आहेस तू? तू माझी आहेस मीरा, तू माझी आहेस, तू माझी आहेस. कसं सांगू वेडे तुला, माझ्यासाठी कोण आहेस तू? कसा हा गारवा काळजाला छेडतो आहे. वा वा माधवा वा, शब्द तरी चांगले आहेत. कसा हा गारवा काळजाला छेडतो आहे. स्मरणात तिचे येऊ श्वासाला भिडतो आहे.
वा वा. स्मरणात तिच्या येऊ श्वासाला भिडतो आहे. पाहतो आहे हृदयात आठवणीत तिच्या येऊन. पाहतो आहे हृदयात आठवणीत तिच्या येऊन. सांगणारे हळूच कानात तिच्या जाऊन. सांगणारे हळूच कानात तिच्या जाऊन. रागावलंस का माझ्यावर? रागावलो नाही ग, घाबरलो खूप. एक तर इथं काय सुचत नाही मला. सुचत नसेल तर घरी चलावं कवी माशय. मातोश्री आपली वाट पाहत आहेत. मीरा, अगं बघ ना. हो, तुझ्याकडेच तर बघते. माझ्याकडे नाही ग, तिकडे बघ. निसर्गाने किती छान हिरवागार शालू पांघरलाय. पण मला जे हवंय ना ते दिसत नाही इथं. कोण पाहिजे रे तुला? माझी ती. हसायला काय झालं? माझ्या कवितेतली माझी ती शोधतोय. शोधा, शोध. शोधतो, हा शोधतो. बरं ऐक, मी घरी जातो. ए, उशीर होत आलाय. कुठे आई चालला वाट तू? बघत असेल. ए माधव ऐक ना रे. हा काय ऐकतच नाही. काय माधवा, तुझ्या कवितेतली तुझी ती ही तुझी मीराच आहे. हे कधी करणार रे तुला वेड्या? ओ शिट. माधवा, कधीतरी तुझ्या कवितेतील तुझी ती ही माझ्यातच शोधणारे. हे कसं समजावू तुला वेड्या की किती प्रेम करते मी तुझ्यावर. मग कधीतरी माझ्यासाठी एक सुंदर कविता लिही. कधी तुझं प्रेम व्यक्त करणार की असंच झुरत ठेवणार या मीराला आयुष्यभर? नाही, माझा माधव या मीराला एक ना एक दिवस नक्की समजावून घेईल. आणि मीरा ही एक ना एक दिवस माधवची नक्कीच होणार. माधव! अगं हो, सावकाश. पडलीस? लागलं किती तुला? काय झालं असतं म्हणजे? कोण सावरलं असतं? तू आहेस की सावरायला? मॅडम, मी फक्त माझी वही आणि पेनच सांभाळतो बरं. बर बाबा. ए माधव, पण तू इतक्या घाईने मला कशाला बोलवलंस इथं? मीरा, हा. अगं मला माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचंय. काय? खरंच? होय, काय सांगायचंय तुला? मला माझ्या कवितेतली माझी ती सापडली. कोण रे ती? ती तूच आहेस मीरा. होय, ती तूच आहेस मीरा. ती तूच आहेस. आया खरं? होय. काय रे माधवा? मीरा अगं सुचव ना काहीतरी. अगं माधवाच प्रेमपत्र लिहायचंय तुला. कसं काय आजच शब्द बरं आठवत नाहीयेत? हे देवा, प्लीज काहीतरी आठवू दे रे. मला माझ्या माधवाच प्रेमपत्र लिहायचंय. कसं काय बरं आजच शब्द आठवत नाहीयेत? काय लिहू बरं? काय लिहू?
हा, प्रिय सख्या माधवा. प्रिय सख्या माधवा. नाही नाही, कुणाला कळलं तर? नाही नाही, या मीराचं प्रेम कुणालाच समजणार नाही. जाऊ दे, लिहितेच. पण त्यानं प्रेमपत्रही कुणाला दाखवलं तर? नाही नाही, सगळे हसतील माझ्यावरती, या मीराला वेड्यात काढतील. नाही, जाऊ देस तिकडे, नकोच ते प्रेमपत्र. माधवा, असं काय पाहिलं रे मी तुझ्यात? काय इतका आवडतोस तू मला? हा, आहेस तू इतरांपेक्षा वेगळा. या मीराचा माधव तो. बरं, कुठून सुरुवात करू बरं? हा, प्रिय सख्या माधवा. मीरा, होय. अगं ये लवकर. हो हो, आले आले. माधव कुठे आहे? बघितलं का तुम्ही त्याला? मला काय माहिती. तुम्ही माधवला बघितलं का? कुठं आहे? माहिती. कुठं गेला तो? दिसतच नाहीये कुठे इथं. तू माधवला पाहिलं का कुठं? नाही. अगं कुठं गेला? सकाळपासून दिसतच नाहीये कुठं. कुठं गेला हा माधव? कुठं दिसलाच? शिक्षण हे आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. जर आपण आयुष्यामध्ये शिकलो, सवरलं, ज्ञान घेतलं तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ. आणि यशस्वी झाल्यानंतर जे आपल्या आयुष्यामध्ये जे काही साध्य करता येईल ते आपल्याला साध्य होईल. मे आय कम इन सर? यस, कम इन. मीरा, तुझी तब्येत ठीक नाही आहे का? हो सर, माझी तब्येत ठीक नाहीये. घरी जा आणि काळजी घे. हो, चालेल. माधवा, कुठे आहेस रे तू? इथं पण नाहीयेस. काय चुकले का रे माझं? कुठं गेलास रे तू? काय सांगून पण नाही गेलास रे. काय करू मी आता तुझ्याशिवाय? कुठं आहेस तू माधवा? ये ना रे परत. ये ना, या मीरासाठी ये ना तू. माधव, लोक काय करायला?
कुठे गेला माधव? काय ग रे इथे कशा बसलीस? काका, माधव कुठे गेला हो? आज तो शाळेत नाही आला. तू गेला मुंबईला मामाकडे शाळा शिकायला. आता सोडून लो स्टँडवर मी त्याला. का? अगं बिरे, का? माधव थांब रे, मला तुला काहीतरी सांगायचंय. माधव, माधव! मीरा, अगं काय करतेस? मीरा, माधव, माधव! मीरा, मीरा, अगं माझ्या कवितेतील माझी ती तूच आहेस. खरंच माधवा, माधवा, किती नशीबवान आहे रे मी वेड्या. तुझ्या कवितेतल्या शब्द सुमनांसारखी मी कायम तुझ्या हृदयात आहे. पण माधव, कधी कधी इतकं एकटं वाटतं रे, की सगळं काही असून सुद्धा काहीच नसल्यासारखं वाटतं. माधव, तू आत्ताच म्हणालस ना तुझ्या कवितेतील तुझी ती मीच आहे म्हणून. प्रत्यक्षात पण मी तुझीच झाले असते तर. मीरा, अगं या आयुष्याच्या प्रवासात सगळ्याच गोष्टी जर मनासारख्या झाल्या असत्या तर माणसाला आयुष्यात कधीच विवश व्हावं लागलं नसतं. हे बघ, काही गोष्टी ना आपल्या नशिबावर सोडून द्याव्या लागतात आणि तसंच आपलं काहीसं झालंय. अहो चला, आपल्याला आज निघायला हवं. अरे वा, तू आलीस? आज झाली संपूर्ण तयारी? हो झाली, आणि माझी बॅग? सगळं आवरलंय मी. मीरा, ही माझी पत्नी रुक्मिणी. अरे वा, खूप छान जोडी शोभून दिसते हं. अगदी विठ्ठल रखुमाई सारखी. आणि रुक्मिणी ही माझी बालमैत्रीण. आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. हो, ऐकलंय मी यांच्या तोंडून तुमच्याबद्दल. खूप कौतुक करतात हे तुमचं. मीरा, चल, काळजी घे स्वतःची. बाय. काय राहिले जगण्यात आता, काय राहिले जगण्यात आता, जे आहे ते जगायचे आता. सांभाळल्या आठवणी तुझ्या रात्र रात्र जागायची आता. प्रतिबिंब वास्तवाचे नयनी त्या स्वप्नात बघायचे आता. राख उमेदीची भाळून माथी घ्या, प्रवासात अखेरच्या निघायचे आता. प्रवासात अखेरच्या निघायचे आता. सख्या रे,